खंबाडी कवाड विभागामधील क्रिशा अँड मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ धुंडा वडवली हे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये पिंपळनेर संघ तर पोचलेला पाहायला मिळतो, मात्र त्यांच्या विरोधामध्ये कुठला संघ असेल त्यासाठी ही लढत पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होती. ऑल द बेस्ट बुद्ध टीम. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल नो बॉल पंचांनी घोषित केलंय. अगदी थकून बाकून घरी यावं, रात्रीच्या वेस आणि जेवायला बसावं, पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी त्याप्रमाणे इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते कुठे ना कुठे नक्षत्र 11 चौदरपाडा संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉलचा जर विचार केला तर पुढील बॉल फ्री हिट असं मात्र असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅश इन केलं जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. विनायक सर आम्हाला पाहायला मिळतील जे की स्क्वेलिक पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू सीमा पार. मिथिल दाबा 6 आणि येतोय उमेश बाट मधून. हा सिक्स पहिला बॉल त्यावरती षटकार पाहायला मिळतो. अर्थातच नो बॉल होता आणि त्यानंतर पहिला चेंडू टाकावा लागला जो फ्री हिट होता आणि फ्री हिटच्या चेंडूवरती फ्री हिटिंग इथे पाहायला मिळाली. 7 धावा धाव फलकावरती. पिनबाद 7 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेस देखील स्ट्रोक चांगल्या डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, मात्र कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन पहिला गडी बाद होईल. 7 आकड्यावरती उमेश बॅक टू दी पवेलियन. त्याने अप्रतिम कामगिरी केली. पहिला चेंडू सिक्सर आला होता, मात्र त्यानंतर कमबॅक इथे आदित्यने केलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश न्यू बॅटर येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यावरती कमबॅकची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये कमबॅक जो मात्र होत असताना पाहायला मिळतोय. 7 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागल्यात एकाकड्याच्या मोबदल्यात. अजून एक चांगला चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. तर याच दरम्यान आश्रम शाळेमधील गोत्रणे सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 7 धावा धावफलकावरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. अजून एक चांगला चेंडू आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एक कंप्लीट होती. सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 8 वरती जाऊन पोहोचली. स्ट्रायकिंग एंड वरती प्रज्वल दळवी. नो बॉल नो आणि त्यावरती 1 धाव. अगदी 2 मॅचेस आधी जर विचार केला तर नो बॉल आला होता, तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली होती. इथे नो बॉल तर आलेला आहे. पहिल्या चेंडू देखील नो बॉल होता, तिथून सिक्सर लागला होता. इथे नो बॉल येतोय. नो बॉल वरती कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं. 9 धावा धाव फलकावरती एकाकड्याच्या मोबदल्यात. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. एफर्ट चांगला होता, कंप्लीट होती. एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतील. प्रज्वल आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस येते त्या त्या वेळेस समोरच्या संघाचे धागे दणाणून ठेवायचं काम करते. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्या प्रकारची गोलंदाजी आहे. सुरुवातीला आदित्य येतात, त्यानंतर जर पाहायला गेलं दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक आणि तिसऱ्या षटकामध्ये रोशन. या तिन्ही
गोलंदाजांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. नो डाऊट एट ऑल 2 नो बॉल ओव्हर्स टिपिंगचे पाहायला मिळाले, मात्र कमबॅक आदित्य अजूनही करू शकतो. इथे देखील बॅटची लागती कडा, मात्र चेंडू निघून चाललाय फाईन लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन करणारा येतोय हा चौकार. पद्धतीने 14 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 रन विथ द लॉस ऑफ 1 विकेट. प्रज्वल आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. नो डाऊट एट ऑल विकेट तर पडली होती उमेशची, ज्याने षटकार मारला होता, मात्र त्यानंतर देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय तोच इंटेंट अटॅकिंग पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे, स्क्वेअर कट केलेला आहे, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कंप्लीट. 2 धावा होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा तो होत आहे कंप्लीट. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल 16 या आकड्यावरती. वेळ वाचवणं थोडस गरजेचं असेल, कारण टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर दुसरी आता सुरू होत असताना पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर या संघाच्या विरोधामध्ये खेळ. आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर सेकंड लास्ट मॅच जी मात्र आपण सर्व पाहतोय. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच जी मात्र आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसाचा विचार केला तर प्रत्येक संघाने चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. ऑनगोईंग मॅच. एका बाजूला नक्षत्र 11 चौदरपाडा आमने लोणाड परिसरामधील हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अंबाडी कवाड या विभागामधील संघ, अर्थातच क्रिशा अँड मल्हार 11 आई गावदेवी क्रिकेट संघ ढोंडा वडवली. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. प्रज्वल दळवी, रिमेंबर द नेम, आणि इथे आपण पाहतोय प्रज्वलच्या बॅट मधून येतोय हा सुपर सिक्सर. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, प्रज्वल दळवी, ज्या ज्या वेळेस संभाडी विभागाचा विचार केला जातो, या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती दखल निर्माण केली आहे. पॉकेट साइज डायनामाइट म्हणून ओळख आहे या खेळाडूची. अजून एक यावेळेस देखील घुटना टेकवर सिक्सर देखो. चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. प्रज्वल दळवी आलाय रंगात आणि त्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 सिक्सर पाहायला मिळतील. खांडपेची क्रीडा स्पर्धा कव्हर करत होतो आणि त्यावेळेस देखील ढोंडा वडवली संघाने सुपर 3 मध्ये जागा बनवली होती आणि मॅन ऑफ दी सिरीज प्रज्वल दळवीला मिळालं होतं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याच्या नावाभोवती वलय का निर्माण होतीये ते दाखवतोय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय इम्प्रोवाइज होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं बॉडी बॅलन्स गमावला होता, मात्र चेंडू सीमा पार येतोय हा चौकार. ढोंगू, तुमच्यासाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज, मात्र मॅच झाल्यावरती. अरे भेटेल, टेन्शन नको घेऊ, भेटेल. 32 धावा पाहायला मिळतील. 4 चेंडूंमध्ये 17 धावांची विध्वंसक फलंदाजी प्रज्वलची पाहायला मिळतीये. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, प्रज्वल नाम नाही तो ब्रँड आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये.
इथे देखील त्याचा पेटेंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट येतोय चौकार. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिक्सर आणि त्यानंतर 2 चौकार. टीमची टोटल 36 धावा, 36 रन. अगदी विचार केलं प्रज्वलचं तर स्क्वेअर ऑफ द विकेट हा खेळाडू खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोक्स घेतो. मग त्याच्या भात्याचे तीरचा जर विचार केला त्याचा पेटेन स्ट्रोक रिव्हर्स हिट आहे. त्यानंतर स्वीप देखील तो खूप चांगल्या प्रकारे खेळतो. चांगल्या प्रकारे कंट्रोल देखील पाहायला मिळतो. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक टप्पा पडला. चेंडू थोडंसं वळण घेतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि 38 धावा च्या मात्र धावफलकावरती पाहू शकतो. या षटकामध्ये ज्या प्रतीकने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवली होती अशा प्रतीकच्या विरोधामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 22 धावा एकवटण्याचं काम केलं जात आहे. मी म्हटलं होतं प्रज्वल या मॅच मध्ये उपस्थित राहणं, ना केवळ उपस्थित राहणं, मैदानाच्या आतमध्ये धावा येणं गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलर यांचा चेंडू होता. चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. कंप्लीट होती एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मिस्टेक आपण पाहू शकतो फिल्डरच्या माध्यमातून होते आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावा. तो इथे मला काय करायचे एक सिंगल काढून प्रज्वलला द्यायचे जेणेकरून ज्या प्रकारे त्याचा मोमेंटम आहे तो कॅरी फॉरवर्ड करत असताना जास्त दाबा बनवेल आणि तेच इथे पाहायला मिळतोय. 41 एका गड्याच्या मोबदल्यात. मिस्टॅम स्ट्रोक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक कंप्लीट होती. सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता इथे आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट होतील. स्वतःवरती विश्वास दाखवतोय प्रज्वल. एकंदरीत 27 धावा त्याच्या माध्यमातून आलेल्या पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 27 धावा. सातत्याने मिस्टेक होतीये. कॅच देखील ड्रॉप झाली. त्याआधी देखील 2 ओव्हर थ्रोच्या धावा त्या मात्र डोकेदुखी ठरू शकतात. ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं वाल्कस ब संघाच्या माध्यमातून 6 धाब्यांची मिसफील्ड झाली आणि त्यानंतर 5 धाब्यांनी तो संघ पराभूत झाला होता. त्यामुळे एक एक रन किती महत्वाचं आहे हे त्यांना तुम्ही विचारू शकता. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न मात्र डाऊन द बॉल फिल्डर. चांगली झेल कंप्लीट होती. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती इंडिव्हिज्युअल. 9 चेंडूंमध्ये 27 धावा बनवत असताना प्रज्वल बॅक टू द पवेलियन.
सो मच. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती. अक्षय नवीन फलंदाज येत आहेत. अक्षय आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी रोशन करतोय. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि सोबतीला पाहायला गेलं तर एक विकेट आतापर्यंत कॅरी केलेली पाहायला मिळते. तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय अशोकदत्त मोरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चिंचोली गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. इथे आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधून येतोय पहिलाच बॉल आणि त्यावरती कडक कडकडाट सडक पे धडक असं सिक्सर. विकेट पडल्यावरती क्विक रिप्लाय दिलाय फलंदाज अक्षयने षटकाराने आणि टीमची टोटल 49 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे देखील फटका चांगला. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अक्षयच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सो मच. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. 50 या 55 धावा धावफलकावरती. भलं मोठं टार्गेट आता आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर अजून एक मोठा फटका आला तर 60 पर्यंत जाऊ शकते धावसंख्या. चांगला चेंडू होता. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने अब तक 56 स्कोर कार्ड वरती धावसंख्या आणि 57 धावेंची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. गुतरणे सरांचं शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. आश्रमशाळेचे
सर आहेत गोतर्णे सर, त्यांचं आपण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 56 धावा धावफलकावरती, 57 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. कॅमेरामॅन थोडासा इथे फोकस करा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय. व्हाईट बॉल येतोय. प्रज्वल दळवी याचं हे षटक कसं असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मागच्या मॅच मध्ये 4 सिक्सर प्रज्वलच्या विरोधामध्ये आले होते. पहिल्या षटकामध्ये प्रज्वलच्या विरोधात 24 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. इथे फटका चांगला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा षटकार फलंदाज विकीच्या बॅटमधून. सर पाहायला मिळेल षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 आकड्यावरती. विजयासाठी 50 धावांची गरज, 17 चेंडू 50. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचं प्रतिबिंब पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला समजून जाईल. पहिलं षटक आणि त्यानंतर दुसरं षटक देखील तितकंच इम्पॉर्टंट असेल. पहिल्या षटकामध्ये तुमचा अप्रोच आणि दुसऱ्या षटकामध्ये तुमचं मोमेंटम ते मात्र इम्पॉर्टंट असेल. आता आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. प्रत्येक डॉट बॉल इथे जीवनदान देण्याचं काम करेल. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करून देईल. क्रिशा अँड मल्हार 11 ही गावदेवी क्रिकेट टीम धुंडावडवली संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी पुन्हा एकदा येतोय विकीच्या बॅटमधून अजून एक सिक्सर. मॅच टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 13 वरती. 13 रन, 13 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची मागणी धाव्यांची होतीये अगदी त्याप्रमाणे विकीच्या माध्यमातून धाव्यांचा पुरवठा देखील होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. कॅच होतीये की नाही कंप्लीट हे पाहणं महत्वाचं. आणि येस आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र होत असताना पाहायला मिळतीये. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. 13 आकड्यावरती पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. विकी जो मात्र बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला पहिली सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या 3 चेंडूंवरती 13 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर इथे चांगली गोलंदाजी प्रज्वलची पाहायला मिळते. इथे देखील मिस्टेक, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक लागतोय हा दुसरा मोठा आद्रा. नक्षत्र 11 चौदरपाडा संघाला पंकज बॅक टू दी पवेलियन.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. पहिल्या 3 चेंडूंवरती 13 धावा आल्या होत्या. नक्षत्र 11 चौदरपाडा संघ फ्रंट फूट वरती होता. मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळतात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती इथे प्रज्वल दळवी पाहायला मिळेल. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक होता. स्क्वेलिक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 42 धाव्यांची गरज. षटकाची समाप्ती आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण 12 चेंडू 42 धाव्यांची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती उमेश मात्र तयार होत असताना पाहायला मिळतील. मागच्या मॅचचा हिरो असलेला उमेश आपण पाहतो. या मॅच मध्ये अफलातून कामगिरी प्रज्वल दळवीने केली आहे. इथे देखील आपण पाहतोय मिस्टेक होत असताना पाहायला मिळतीये. मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं. समय सूचकता जी मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर फलंदाज पाहिलं की नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कुठलाही फलंदाज नाहीये. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका लागतोय 15 या आकड्यावरती. फलंदाज कुणाल. बॅक टू द पवेलियन. पंधरा धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. पूर्ण प्रकारे मॅच मध्ये धुंडा वडवली संघ फ्रंट फूट वरती आहे. इथे देखील पुन्हा एकदा कम्युनिकेशन मध्ये थोडंसं एरर पाहायला मिळालं. चुकीच्या एंड वरती थ्रू होतोय. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाती जाऊन पोचली 17 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी अजूनही 40 धाव्यांची गरज असेल. 10 चेंडू आणि 40 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडूंमध्ये 40 धावा बऱ्याच वेळेला चेस होत असताना देखील पाहायला मिळाल्यात. मात्र इथे तशी कारनामा कामगिरी होईल का पाहणं महत्वाचं. लिव्ह करायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. व्हाईट शीट धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. समीकरण 10 चेंडू 39 धाव्यांची गरज. आदित्य जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल नक्षत्र 11 चौदरपाडा संघ मोठ्या फटक्यांची तर अपेक्षा करेल आणि मोठ्या फटक्यांची पूर्तता देखील होत असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा स्ट्रोक दर्जेदार आपल्याला पाहायला मिळेल. अक्रॉस बॅटेड स्ट्रोक होता आणि त्यानंतर बॉल लॉंग ऑनला क्लिअर करत चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय सिक्सर. मॅच आदित्यच्या बॅट मधून आलाय सिक्सर. टीमची टोटल जाऊन पोहोचली 24 वरती. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. अशा प्रकारे सुरुवात झाली होती. पहिल्या षटकाची अगदी तशी सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळतीये. इथे आपण पाहतोय कॅच होत असताना पाहायला मिळेल. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथा मोठा धक्का नक्षत्र 11 चौदरपाडा संघाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आदित्य. बॅक टू द पवेलियन.
अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. नो डाऊट ॲट ऑल सिक्सर येत आहेत, मात्र मी माझ्या जो स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यावरतीच कामगिरी करणार आणि त्यावरतीच विश्वास ठेवणार. अगदी तशाच प्रकारे विश्वास ठेवत असताना रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट पडत असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 25 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या पाहायला मिळतात. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. धोंडा वडवली टीम, खूप जास्त अवधी तुम्ही घेतलेला आहे आधीच, मात्र थोडंसं सहकार्य करायचं आता. इथे देखील आपण पाहतोय मिस्टॅम स्टोक, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट होते, सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय फिल्डरच्या माध्यमातून. इथे आपण पाहतोय लेझी क्रिकेट होतोय. टीमची टोटल 2 ने पुढे झाली आहे 27. विजयासाठी अजूनही 30 धावेची गरज. 7 चेंडू आणि 30 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 30 धावा. चला गोलंदाज, विनंती आहे थोडंसं सहकार्य तुम्ही देखील करा. इथे फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि कॅच इथे होत असताना पाहायला मिळेल. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होतोय. आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि 30 धावेची गरज असेल. वेळ वाचवणं गरजेचं राहील धोंडा वडवली टीम. थँक्यू सो मच. 2 षटकांची समाप्ती. 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण येऊन टेपलं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 30 धावेची गरज. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली 28. विजयासाठी 29 धावेची गरज. 5 चेंडू 29. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आयुष्य ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मोठे फटके येत नाहीयेत, फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. 3 चेंडू 28 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धावा 4 आणि चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार. थँक्यू सो मच. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 33 धावा पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. 2 चेंडू 24 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहतोय आता. इथे मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते, कंप्लीट होतीये एक सिंगल धाव. पिंपळनेरी टीम कॅप्टन, चला आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. पिंपळनेरी टीम कॅप्टन येस उपस्थित आहेत. चांगला स्ट्रोक आहे पॅरलल टू दी ग्राउंड. हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिथिल धावा 4 येतोय. हा चौकार आणि अशा रीतीने सामना जो मात्र होत असताना पाहायला मिळेल आपल्याला फिनिश आणि सामना जिंकलेला असं मात्र आपण पाहू शकतो. क्रिशा
अँड मल्हारी 11 आहे गावदेवी क्रिकेट क्लब ढुंडा वडवली. वेल प्ले टीम. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. ज्यांनी गोलंदाजी करत असताना घेतल्या 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना त्याने धावा बनवल्या 9 चेंडूंमध्ये 27. असा पॉकेट साइज डायनामाइट प्रज्वल दळवी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच असेल. सामना नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने न्यू आई एकवीर